महाराष्ट्राची मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबई नगरीतील तुकाराम सेठ म्हणजेच केज तालुक्यातील कोठी येथील एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस. त्याचे वडील सालगडी म्हणून लोकांच्या शेतीमध्ये काम करायचे, तर आई मजुरी करायची. 2 टायमाच्या जेवणाची गॅरंटी नसलेल्या अशा घरामध्ये जन्मलेला तुकाराम येळवे हा मुलगा लहानपणापासूनच खूप इमानदार आणि मेहनती होता. मसाजोग आणि त्यानंतर येवता या गावातील शाळेमध्ये दररोज पायी चालत जाऊन शाळा करायचा. काही दिवसानंतर मग केजमध्ये देखील शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु ते जास्त काळ जमले नाही. म्हणून मग जास्त शिक्षण घेण्याच्या भानगडीमध्ये न पडता कुठेतरी कामाला राहून जेवणाचा प्रश्न सोडवायचा असा निर्धार करून त्यांनी कळंब शहर गाठले. कळंब नगरीमधील एका ठिकाणी त्यांनी कामाला राहून तेथील लोकांचा विश्वास मिळवला. इमाने ईदबारे काम करणारा हा तुकाराम कळंबच्या शेठला आवडला आणि मग त्यांनी त्याला अधिक जबाबदारी सोपवली. पाहता पाहता हा तुकाराम नावाचा मुलगा खूप मोठा बिझनेस सांभाळू लागला. त्या भागामध्ये त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. परंतु या मिळालेल्या यशाला कोणाची तरी नजर लागली आणि मालकाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला. पुढे मग मालकाला यांच्याबाबत शंका येऊ लागल्या. म्हणून या तुकारामाने कसलाही विचार न करता स्वाभिमानाने तेथील काम सोडले आणि गावचा रस्ता धरला. सर्व काही चांगले चाललेले असताना सोडलेले काम पाहून आईला राग आला. परंतु इमानदारीने काम करून सुद्धा कोणी आपल्यावर कोणाच्या सांगण्यावरून जर काही शंका घेत असेल तर तिथे मी काम करणार नाही अशा आईला सांगून मग हा तुकाराम कामाच्या शोधामध्ये मुंबईला गेला. तेथील कामकरी आणि गावकरी मित्रांच्या मदतीने आपल्याही हाताला काही काम मिळेल म्हणून मुंबईला आलेला हा तुकाराम प्रदीर्घ कष्टाने, इमानदारीने आणि जिद्दीने आज मुंबईमध्ये तुकाराम सेठ झाला आहे. सत्याच्या वाटेवरून आणि कष्टाच्या तयारीने केलेला त्यांचा हा प्रवास यशस्वी झालेला आहे. मुंबईमध्ये रमल्यानंतर काही दिवसांनी कळंब येथील त्यांच्या सेठला त्याच्या बाबतीत झालेला गैरसमज दूर झाला आणि त्या सेठने मग तुकाराम यांच्या गावी येऊन त्यांच्या आईची भेट घेऊन, तुमचा मुलगा चांगलाच आहे, तो कुठे आहे, मला त्याला भेटायचे, त्याला परत कळंबला माझ्या उद्योगामध्ये घेऊन जायचे आहे असेच सांगू लागला. मग आईने या दोघांची भेट घडवून दिली. परंतु तुकाराम येळवे यांनी या शेठची भेट झाली तेव्हा त्यांचे आभार मानले. कारण तुमच्यामुळेच मी मुंबई गाठली व तिथे मला यश आले आहे. मी चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये स्थायिक झालो आहे, त्यामुळे तुमच्याकडे पुन्हा कामावर येऊ शकणार नाही असे सांगितले. तेव्हा मग त्या कळंबच्या शेठने त्याची तेव्हाची राहिलेली पगार हाती दिली आणि घेतलेल्या शंकेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा या तुकाराम येळवे यांचा कंठ दाटून आला होता. मुंबईमध्ये तेव्हा मजुरीसाठी गेलेले हे तुकाराम येळवे खूप मेहनतीने यशस्वी झालेले आहेत. जीवनाचा बेरंग होऊ नये म्हणून त्यांनी तेथील मोठमोठ्या बिल्डिंगला रंग लावण्याचे काम केले आणि यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये आज रंग आलेला आहे. मुंबईतील त्या खडतर कामामध्ये आत्ताचे आमदार विनायकराव मेटे यांचाही त्यांना सहवास लाभला होता. मेटे साहेबांच्या कर्तृत्वावर तुकाराम येळवे यांना अभिमान वाटतो. मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि इमानदारीने यशस्वी झालेल्या तुकाराम येळवे यांना देवधर्माचाही मोठा छंद आहे. यामुळे त्यांनी व त्यांचे मित्र तुकाराम गुरुजी यांनी गावामध्ये गावकऱ्यांना सोबत घेऊन मंदिर बांधले आहे. गरिबीची चटके सोसून यशस्वी झालेल्या या गड्याला गरिबीची जाण आहे, म्हणून ते गरीब कुटुंबातील मुलांना वेळोवेळी मदत करतात. यामुळे लोक त्यांना प्रेमाने तुकाराम महाराज म्हणतात. मुंबईतील तुकाराम सेठ हे त्यांच्या गावी तुकाराम महाराज कसे आहेत, ते कसे यशस्वी झालेले आहेत, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी व्यक्तिविशेष या कार्यक्रमांतर्गत त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत न्यूज वन महाराष्ट्र या महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनीच्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आम्ही आज प्रसारित करत आहोत. संकटाचे हेही दिवस निघून जातील, संयम ठेवा. कारण आज जी माणसं आपल्याकडे बघून हसतायत, आपली परिस्थिती पाहून हसतायत, तीच माणसं या ठिकाणी उद्या भविष्यामध्ये तुमच्याकडे पाहत राहतील. परंतु हे सगळं बदलण्यासाठी, हे सगळं चेंज करण्यासाठी तुमच्यामध्ये या ठिकाणी जिद्द असावी लागते, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असावा लागतो. आणि बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की पुस्तकी शिक्षण सुद्धा असावं लागतं. मला वाटतं त्या पुस्तकी शिक्षणापेक्षा सुद्धा अनुभवाचं शिक्षण तुमच्या कामाला येतं. कारण खरं शिक्षण तेच
जे शिक्षण मन आणि मनगट मजबूत करतं. अगदी स्वतःच्या प्रयत्नातनं स्वतःच्या कष्टातनं ज्या व्यक्तीनं स्वतःचं विश्व निर्माण केलं अशी व्यक्ती म्हणजे बीड जिल्हा केज तालुक्यातील कोटी या गावचे भूमिपुत्र, या गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आज या ठिकाणी स्वतःच्या हिमतीने प्रयत्नातनं एक आदर्श आणि प्रसिद्ध उद्योजक झालेले तुकाराम धोंडीबा येळवे यांची मुलाखत आज आम्ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय वाहिनी असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनी या मराठी वाहिनीसाठी आज त्यांची मुलाखत आयोजित केली आहे. येळवे साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला या ठिकाणी तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा जन्म अशा कुटुंबात झाला की जे कुटुंब या ठिकाणी भाकरीसाठी संघर्ष करत होतं, कारण तुमचे वडील आई अगदी लोकांकडे रोजानं काम करणे, वडील सालगडी म्हणून काम करत होते. तर काय सांगायला नेमकं की कशा पद्धतीची ती पार्श्वभूमी होती, कशा पद्धतीचा तो संघर्ष होता, काय सांगाल नेमकं? अभिनंदन, पहिलं तुमचं मी अभिनंदन करतो, कारण का तुम्ही माझ्या इथे येऊन माझ्यासारख्या एका छोट्या कुटुंबातील गरीब व्यक्तीची मुलाखत घेतात, त्याबद्दल मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे प्रश्न विचारला की तुम्ही एका छोट्या कुटुंबातून जन्म घेऊन माझे म्हणजे आईवडिलांनी नोकरी लोकांच्यात करून सालगडीत काम करून हे कसं काय उभं केलं, तर मला तुम्हाला सांगायला असं वाटतं की मी एक छोट्या कुटुंबात गोरगरिबाच्या कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा आहे. माझे वडील कैलासवासी धोंडीबा बापूराव येळवे, आई कैलासवासी विठाबाई धोंडीबा येळवे यांच्या पोटी मी जन्म घेतला. आम्ही टोटल 3 मुलं आणि आई वडील असं आमचं 5 कुटुंबाचं घर आहे. हे कुटुंब जगत असताना वडिलाला एवढ्या मोठ्या अनाथ म्हणजे अडचणी येत राहील त्यावेळेस की आता तर समजा खूप सोयीसुविधा आहेत, तर त्यावेळेस सोयीसुविधा कुठल्याही नव्हत्या. पण वडिलाला पुढे दुसरा कुठलाही विचार नव्हता की आता हे मुलं शिकायचे कसे आणि ह्याला पुढे करायचं कसं. म्हणून वडिलांनी स्वतः खुद लोकांचे सालगडी राबून आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्या इच्छेनुसार म्हणजे त्यांच्या ऐपतीनुसार त्यांना मला शिक्षण द्यायचा प्रयत्न केला. जेव्हा वडील स्वतःचं कुटुंब जगलं पाहिजे, लेकरं शिकली पाहिजेत, लेकरांचं संगोपन करायचं आहे आणि ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन लोकांकडे जेव्हा साल धरतात, कारण तो काळ असा की अगदी लोक भाकरीवर काम करायचे खरं तर, आणि अंगाचा साल निघेपर्यंत साल पूर्ण व्हायचं. तर काय सांगायला नेमकं की वडिलांची ती जी परिस्थिती होती किंवा आईने जो नेटका संसार केला, तर त्यातनं काय शिकता आलं, कशा पद्धतीचे ते दिवस होते, काय परिस्थिती होती आणि तशाही परिस्थितीमध्ये तुकाराम येळवे हे कशा पद्धतीने घडत होते? वडील आमचे मुळातच प्रामाणिक होते आणि फार गरीब होते. त्यांची कष्ट करण्याची जिद्द फार होती. त्यांचा एकच ध्येय होता की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे. पण त्यांची जरी इच्छा असली शिकवायची तरी आपली सुद्धा जबाबदारी आपण शिक्षण करून पुढे कसं जायचं. पण ते कालांतराने काही काळानुसार ते जमलं नाही मला सुद्धा. पण वडिलांनी खूप प्रयत्न केला त्या गोष्टीचा. आईनं तर काय म्हणजे घर काम करून लोकांच्या शेतात काम करून इकडं तिकडं उसणे पासणं आणून असं आम्हाला रोज त्या म्हणजे पडत्या काळामध्ये 72, 73, 75चा काळ फार कठीण होता. हे सगळ्या जगाला माहिती आहे. ते मी काय एवढं सांगायची वडील आई दोघेही निरक्षर, अगदी त्याला शिक्षणाचा कुठला हे गरज नाही. फक्त या ठिकाणी पोरांना जे लागते ते देण्यासाठी धडपड होते. तर सुरुवातीचं जे काही शिक्षण आहे, जे प्राथमिक ज्याला म्हणतो आपण, हे की नाही, तर ते शिक्षण नेमकं गावात झालं का मग बाहेर? काय 1ली ते 4थी शिक्षण हे माझं गावातच झालं, कोटी गावातच झालं. त्याच्यानंतर 5वीचं शिक्षण हे माझं मसोगला झालं आणि 5वीचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 6वी 7वी वर्षाचं शिक्षण हे येवत्याला झालं माझं. तिथून परत मला म्हणजे माझा TC काढून मी केरला ऍडमिशन घेतलं. मला एवढंसं विचारावं असं वाटतं की कोठी या गावामध्ये तुमचं 4थी पर्यंत शिक्षण झालं. कोठी ते मसाजो आणि कोठी ते येवता या 2 वेगवेगळ्या गावामध्ये तुमचं पुढील 3 म्हणजे 5वी 6वी 7वी हे 3 वर्ष शिक्षण झालं. तर हे जे जाणं होतं त्या गावापर्यंत शिक्षण घेण्यासाठी, त्याच्यासाठी नेमकी सुविधा काय होती? रोज सकाळी उठायचं, चालत जायचं आणि संध्याकाळी परत चालायचं. असं कंटिन्यू आम्ही म्हणजे मसोगलाही केलं आणि येवत्यालाही केलं. येवत्याचा रस्ता तेवढा खडतर होता की आता रोड आहे पण त्यावेळेस रोडही नव्हता, कारण त्यावेळेस चिखल खूप होता. असं गुडघ्यातलं चिखल, पाऊस, पाणी, वारा आणि आमच्या कुठली छत्री काय, छत्री हे नावच नाही. छत्री म्हणजे त्यावेळेस घोंगटा कुठला आपल्या त्या गोंडपाड्या साखरेच्या गोणीचा गोंडपाड्याचा घोंगटा,
ते आम्हाला छत्र दे. पण त्या छत्रीतून सुद्धा आम्हाला ते सुद्धा मिळणं फार कठीण होतं. तरी सुद्धा आम्ही असं वारं कावदानाचं जायचं यायचं, अशा परिस्थितीत आम्ही ते 2 वर्ष शिक्षण तिथं कसं तरी पूर्ण केलं. ते कोठी ते येवता, कोठी ते मसाजोग अगदी हे पायी चालणं साधारणतः किती किलोमीटर अंतर राहायचं? मला वाटतं मसाजो 4 किलोमीटर आहे, 4 जाणे 4 येणे 8 किलोमीटर, आणि येवता हे 5 किलोमीटर आहे, म्हणजे दररोज 10 किलोमीटर आहे. कोठी ते येवता हे अंतर पूर्ण करत असताना अगदी 10 किलोमीटर, मग ते पावसाळ्यामध्ये लहान जीवा म्हणजे तुमच्या जीवाची काय नेमकी अवस्था व्हायची? काय ते विचारू नका, ते आता ते सांगण्याच्या पलीकडेच आहे. ते सांगण्याच्या पलीकडे खूप एखादी आठवण सांगा, हे आजही लक्षात आहे करत. कारण आम्ही मला वाटतं एके दिवशी शाळा सुटली 5 वाजता आमची येवत्याला, आणि हे माझे मित्रही माझ्या बरोबर त्यावेळेस होते, म्हणजे आम्ही संगीत होतो त्यावेळेस डोंगरे. आणि शाळा सुटल्यानंतर आमचा विचारला की आता आपण बोरं खाऊन जाऊया. आता रस्त्यात बोरा झाडा होते खूप त्यावेळेस, आणि त्या काळामध्ये रानमेवा खूप होता. बोरं होते, आंबे होते, म्हणजे जांभळं होते, आणि कोणी काही म्हणत पण नव्हतं. नाही कोणी त्यावेळेस कोणी असं विचारित नव्हता. तो जगात ते काळच राहिला नव्हता. ते काळ वेगळाच होता, आणि त्यावेळेस माणसंही वेगळी होते फार. त्याच्यात आता खूप तफावत आहे, म्हणजे जन्मवेळासपासून तफावत त्यावेळेस. आणि आम्ही असं तिथून निघलो, आणि मला वाटतं 1 का 1.5 किलोमीटर पुढे आलो आम्ही. आणि आमचं ध्येय होतं की रस्त्याने जाऊन बोरं खायचे. हे मुळकात मोर होते, म्हणजे जोगना रस्ते होते. पण ते असं काय पाऊस आला त्या दिवशी, भयानक पाऊस आला, आणि आम्हाला त्या येता वेळेस 2 नद्या होत्या त्या रस्त्यानं. त्या नद्या सुद्धा पार करणं मुश्किल झालं. आमचा मुक्काम म्हटलं त्या दिवशी त्या कोट्यावरतीच झाला, पण ते आम्हाला गाव गाठता आलं नाही. पण ते ओळखीचे व्यक्ती असल्यामुळं किंवा आमचा त्यांचा जाण्याचा परिचय थोडाफार झाल्यामुळं त्यांना आम्हाला त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था केली. सकाळी उठून परत आम्ही त्या शाळेत गेलो, तर मग दुसऱ्याशी रात्री आम्ही पोहोचलो. म्हणजे फार हा आमचा जीवनाचा खडतर प्रवास. म्हणजे गोडवा, त्या बोरांचा गोडवा तुम्हाला या ठिकाणी त्याचा मोह झाला आहे, आणि मग त्या मोहामुळे कुठेतरी वाटलं की आपण थांबावं. पण जेव्हा तो प्रसंग आला, मोठा पाऊस, मुसळधार पाऊस, नदीला पाणी आलं, आणि मग थांबण्याचा योग्य आला. असं मला एक विचारावं वाटतं की जेव्हा 7वी पर्यंत शिक्षण येवता या गावात झालं नाही, तर मग त्यानंतरच्या शिक्षणासाठी मग परत त्याच गावात का मग गाव आणखी चेंज? नाही, माझे वडील आमचे इथले नामांकित वकील डोंगरे वकील साहेब यांच्या ते नोकरीला होते ते, आणि त्यांच्याकडे नोकरी असल्यामुळं वडिलांनी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की माझ्या मुलाला तुम्ही तिथे म्हणजे शिक्षण शिकू शकता का, ते तुमचं काय छोटं मोठं घरातलं काम करेल तो. तर ते वकील साहेबांनी होकार दिला की तुम्ही मुलाला आणून माझ्याकडे सोडायचे. त्याप्रमाणे वडिलांनी आणि आईने मला केरला पाठवलं. मग केरला त्यांच्यात आल्यानंतर मग त्यांना मला वसंत विद्यालयामध्ये ॲडमिशन करून दिलं शाळेत. मग तिथे मी परत 7वीमध्येच का पुढच्या 8वीमध्ये. आणि मग तिथे माझं साधारण वाटतं 1 वर्षभर शिक्षण झालं तिथे. पण काही कालांतराने त्यांच्या तर माझा दुरावा निर्माण झाला त्यांच्या घरी असताना, आणि त्या दुराव्यानंतर मी ते मला शाळा सोडणं भाग पडलं. ती शाळा मी सोडून दिली. मला एक विचारावं असं वाटतं की जेव्हा एका लहानशा खेड्यातून तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी आलात, म्हणजे ध्येय काय होतं की आपल्याला पुढे शिकायचं ध्येय होतं माझं. माझ्या मनात शिकण्याची खूप इच्छा होती, वडिलांची इच्छा होती शिकायला पाहिजे. जरी त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण त्यांचा माझ्यावर विश्वास होता पूर्ण. हा काहीतरी करला. आई खूप म्हणायची मला, तू काहीतरी करून दाखवतोस. कारण त्यावेळेस हे डोंबारी वगैरे गावात यायचे ना, हे म्हणजे खेळ करायला, ते माकडावाले वगैरे, ते म्हणायचे ते डोंबारी कधी कधी ते बहिरूपी यायचे, ते बहिरूपी इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून यायचे. ते आईनं पाहायचं, ते आई म्हणायची तू असा इन्स्पेक्टर होशील, तू व्हायला पाहिजे, असं ती इच्छा असं व्यक्त करायचं. म्हणजे आईला ही कल्पना नव्हती की म्हणजे खरे आहेत की खोटे आहेत, परंतु आपला मुलगा असं कधी झाला पाहिजे असं त्याची प्रत्येकाची इच्छा असते, आणि इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही. तुम्ही आताच व्यक्त केलं की काही कारणामुळे केस शहर सुटल्या गेलं. काय सांगाल नेमकं की जेव्हा एक शहर आपण सोडलं तेव्हा शिक्षणही सोडलं का शहर सोडलं? पण गावी गेल्यानंतर आई म्हणली की तू शिकायला पाहिजे, हे वर्ष पूर्ण तरी करायला पाहिजे 8वीचं, आता तुला कोणी शाळेत घेणार नाही. पण त्यांचा माझा दुरावा काय करणार झाल्यामुळं मला तिथे जाणं कठीण होतं ते. पण मी आईला म्हणलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे, मी गावातून ते केज ही शाळा करतो म्हणून. गाव ते केज किती अंतर? मला वाटतं 10 किलोमीटर आहे, जायचं 10 आणि यायचं 10, दररोज 20 किलोमीटर. असं मी 3 महिने शिक्षण केलं ते. पण ते मला पुढे कालांतराने जमाना, कारण एवढा मोठा प्रवास करून मी संध्याकाळी अभ्यास तर करायचं विसरून जा, फक्त गेलं जेवलं की झोपलं की सकाळी कधी कळायचं नसतं. पण त्यामुळं मी ते पुन्हा आईला म्हणलं हे नको, आता मी कुठं तरी नोकरीत होतो म्हणजे हे काय फार आपल्या जमण्यासारखं काम नाही म्हणून. मग ते म्हणजे काय करायचं. त्यावेळेस माझे वडील कळंब तालुक्यामध्ये सालगडीच होते. कळंब तालुक्यातील हवरगाव या गावामध्ये तुमचे वडील सालगडी होते.
मग आई म्हणली काय करायचं, मग वडिलांकडे जाऊन विचारू म्हणजे ते काय म्हणते तसं पुढे बघू. मग मी आणि आई इथून मला वाटतं दिवाळीच्या अगोदर 15 दिवसांनी दसरा झाल्यानंतर हवा इथून चालत गेलो आम्ही, म्हणजे आमच्या गावातून हवा चालत गेलो. दुपारी निघलो तर रात्री जेव्हा पोहोचले ते वडिला आपलं सगळं हे खतम केलं सगळं, अमुक झालं तमुक झालं, हे काय शाळा सोडली ना. वडील म्हणले आता माझ्याकडं तर काय पर्याय नाही, पैसे नाही, आता कसं शिकतो बघ, नाही तर मग तू मी ज्या आता या मालकाकडे नोकरीला आहे तिथं तूही राहा, मग आपण दोघं राहू, ते दोघं काम करू, त्यांचा तू म्हशी वगैरे सांभाळ, शेण वगैरे काढत आहे पोट्यामध्ये, काहीतरी आपल्याला ते दिलं ते म्हणजे पोट भरण्याकरता, तुझंही जीवन जगल. म्हणजे वडील तुम्हाला डिवोर्सने हेतूने बोलले का सहज बोलले? सहज बोलले ते, त्यांच्या मनात कुठलाही असा दोष नव्हता, कारण ते अडणे असल्यामुळे त्याला त्या बाकीचं काही कळलं नव्हतं. पण ते वडिलाचे जे मालक होते पांडुरंग कोंकाटे, हे एके दिवशी शेतात आले ते दुपारी, आणि ते म्हणले मामा कोण आहे? मला वाटतं त्यांचं नाव पांडुरंग कोंकाटे. हो हो. तर मला वाटतं पांडुरंग खरंच तुमच्या आयुष्यामध्ये रंग भरणं करता आला. हो. आणि तो आजही रंग भरतो. आणि ते वडील म्हणले की ही माझा मुलगा आहे बारका, आणि हा शाळा शिकतोय ना, शाळा सोडी आता का सोडी म्हणून, तर ते काय त्याला जायला जमाना, तिकडे शाळेत फी नाही, अमुक तमुक असं त्यांनी बरंच काय उदाहरण सांगितलं. मग ते म्हणले मी काय करतो, माझी एक ओळखीची व्यक्ती म्हणले कळमना, तिथं की ह्याला नेऊन दुकानात लावतो, दुकानही होईल आणि शाळा होईल म्हणले. ह्या हेतूनं मला वाटतंय दिवाळीचा पहिला पाणी आंघोळ होती ती, त्याच्या अगोदर 1 दिवसाने मला ते आईनं म्हणलं की ह्याला घेऊन जा, कुठंतरी कामाला चिटकून टाका, एकदाचं मोकळं, म्हणजे पुन्हा याकडे मोकळा तिकडे फिरून येण्याचा मोकळा फिरला की काहीतरी कुठं करायचं, म्हणजे असं त्यावेळेची कल्पना आहे वडिलांची. पण माझ्या मनात हे होतं आपण तसं काही करायचं नाही, आपण योग्य आहे तेच करायचं. मग ह्या उद्देशानं मी तयार झालो, आणि ते कोकाट्याने मी दिवाळीच्या पहिल्याच्या पाण्या दिवशी ती कळमला गेलो, आणि त्या कळमला दुकानदाराची माहितीची भेट घालून दिली. त्यांना सांगितलं की हे शेठजी हा मुलगा आहे, हा मुलगा तुमच्या सांभाळी घालतो मी, ह्याला काय पगार द्यायचं ते आपण नंतर ठरवू, पहिलं कामाला लावायला काय ह्याला प्रथम कामाला लावा. आणि गंमत अशी की ज्या दिवशी मी गेलो त्याशी दिवाळीचा सण दुसऱ्या दिवशी होता, सकाळी पहिलं पाण्याचं, आणि लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी होते. हे मला कधी माहीत नाही की लक्ष्मीपूजन असते, दिवाळीचा ते म्हणजे आंघोळ माहिती की हे सण असतो, ह्याला हे सगळं साफ करायला पाहिजे. ते मालक मला हे ज्यावेळेस मला सोडून गेले 7 वाजता संध्याकाळी, मालक मला आज आपल्याला दुकान धुवायचे, तर सगळ्यांनी तयार राहा. आता मी तयार काय, आम्ही तर तयारच आहे. तर मग माझ्याबरोबर ते इतर दुसरे 4 गडी होते, आम्ही असे 4-5 जण म्हणून अख्खी रात दुकान धुतलं. मला असं वाटलं की कुठं येऊन पडलं धुळीत, या पोपटे देऊन धुळीत पडलं, हे फार अवघड काम होतं. पण एक विचार केला की पाठी वळून तर काय फायदा आहे, पाठी वळलं तर तेच आहे आपल्याला परतीचे दोर नव्हतेच खरं. नाही. मग ते मालकाने मला धीर दिला की ते म्हणले तू काय घाबरू नकोस, इथेच राहतो, मी तुझी जेवणाची व्यवस्था सगळी करतो. आणि त्यांना खरंच म्हणजे त्यांच्या मुलासारखं मला त्यांना 2 वर्ष सांभाळले. पुढील शिक्षण चालू राहावं, उद्योगही करावा, आणि आपलं मूल कुठेही भटकलं नाही पाहिजे, या काळजीपोटी आईने तुम्हाला कळम या शहरामध्ये दाखल केलं. मग कळम मध्ये आल्यानंतर शिक्षण पुढे कंटिन्यू राहिलं की पुन्हा ते स्टॉप झालं? नाही, पण ते माझ्या मनात विचार बस झाला की म्हणलं हे धंदा चांगला आहे, हे माणूस चांगला आहे. त्या माणसाने मला म्हणजे 1 महिन्यात त्यानं माझा परीक्षा घेतली, हा मुलगा कसा आहे, काय चोरीच्या पाठीवाला आहे का, लबाड आहे का, हा कुठे काय जाऊ बाहेर खातो हॉटेलमध्ये, तर मी तसं काही करू कुठे. माझं एकच ध्येय सकाळी उठायची आंघोळ करायची, त्याच्या घरात येते जेवायचं, अख्खा दिवस काम करायचं प्रामाणिकपणे. म्हणजे माझा हेतू हे होता की प्रामाणिक राहायचं, आपण कोणाचंही नुकसान करायचं नाही, आपल्या हातून कोणाचं नुकसान होता कामा नाही, हे माझा मूळ उद्देश होता पहिला. आणि त्या व्यक्तीला आपल्याबद्दल कुठे धक्का लागता कामा नाही, आपल्या नावामुळं, हे ध्येय माझ्या मनात होतं. मग त्यांना मला विचारलं की तू शाळेत जातो का इथे, म्हणलं हे शक्य होणार नाही, तुमचं दुकान फार मोठं आहे म्हणलं, तुमचा धंदाही मोठा आहे म्हणलं, आणि एवढं मोठा आवडतं कारभार आहे म्हणलं, आणि मी हे सोडून शाळेत कसं जाऊ म्हणलं. ते म्हणजे ते खरं म्हणले, मग तू इथेच राहा म्हणले, तुला काही अडचण नाही. ठीक आहे म्हणलं. मग त्यांच्यापाशी मी मला वाटतं कालांतरी 2-2.25 वर्ष होत होते. 2-2.25 वर्षामध्ये एका अनोळखी दुकानामध्ये किंवा जे शहरही आपल्याकडे आता ओळखीचं नव्हतं, अशा ठिकाणी 2-2.25 वर्षामध्ये नेमका त्या लहान कोवळ्या वयामध्ये काय नेमका अनुभव भेटला, काय सांगा? तुम्हाला एक खरं सांगतो मी की मी आईनं ज्यावेळेस मला सोडलं तिथे, मी त्यांची 3 महिने भेटच घेतली नाही आईवडिलाची, जायचंच नाही म्हणलं. का आपल्याला तिथे गेलं त्यांच्या सुद्धा काही नाही ना, मला सांगा तिथे जाऊन काय आहे त्यांच्यापाशी, काहीच नाही. त्याच्या इथं तरी बरं नाही म्हणलं, म्हणजे 2 टाइमचं जीव तर शकतो का म्हणजे इथं, त्यांच्याकडे ते सुद्धा काय मुश्किल आहेत, तर मला घराचं लांब राहिलं ते सगळं. पण ते मुलगा असल्यामुळे त्यांचं कर्तव्य ते, पण ते मी विचार केला की नाही आपण काहीतरी आता करायला पाहिजे. पण ती व्यक्ती तशी मला समोर भेटली की बाबा हे तू काहीतरी कर, की त्यानं मला वाटतं त्यावेळेस माझं अक्षरही फार काय चांगलं होतं, शाळेमध्ये जास्त गेलो त्यांना ते शिकवलं अक्षर कसं काढायचं, अमुक तमुक.
मग ते मला 2-3 महिन्यानंतर मला त्याने म्हणजे तू त्यावेळेस एक कॅल्क्युलेटर नव्हते, तर ते हाताने हिशोब करायचा होते. तर मग मला त्यानं सांगितलं असं रोज हिशोब करायचा, हे पेज घ्यायचं ते पेज. मला वाटतं मी 6 महिन्यामध्ये ते इन्कम टॅक्सचं त्यांचं घ्यायचं शिकलो होतो. उद्योजक होण्यासाठी ज्या बाबी आपल्याकडे पाहिजेत किंवा जी प्रॅक्टिस, जो सराव, जो अनुभव, तर त्या दुकानामध्ये आपल्याला भेटला मला. मग असं काय कारण ठरलं की अगदी सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असताना मग ते शहर किंवा ते दुकान, उद्योग सोडण्याचं कारण काय नेमकं? कसं असतंय की मला वाटतं की काही तुमच्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडणार असतील तर नक्कीच ह्याला कुठेतरी काळ वगैरे लागू शकत नाही. तसंच माझ्या जीवनात घडत आहे. मी 2 वर्षाच्या अगोदर मला वाटते 2 वर्ष पूर्ण झाले होते, असं गावी आलो इकडे मी आईला भेटायला. कुठे या गावाला त्यावेळेस वडील तिथं होते नोकरीला, पण आई गावी आली म्हणून आईला भेटायला म्हणून गाव. त्यावेळेस आमच्या गावातली एक व्यक्ती भेटली मला तिथे. काय करतो म्हणे तू? मला असं दुकान काम. ठीक आहे म्हणे. आणि मग मला वाटतं मी इथे असताना ती व्यक्ती तिथे गेली कळमला, आणि ते आमच्या मारवाडीला सांगितलं की तो मुलगा तुमच्याकडे कामाला आहे, तो आता आमच्या गावात दुकान टाकणार आहे, कृषी सेवा केंद्र. आता कृषी सेवा केंद्र मी तिथे ऐकून होतो, पण मला कुठं काय, माझ्याकडून नाही रुपया नाही, पैसे नाही, काय नाही. एक ड्रेस अंगावरती तोच त्या मारवाडीने घेऊन दिला. बॅग नाही, पिशवी नाही, प्रामाणिकपणा हे भांडवल सोडलं तर आपल्याकडे काय नाही. मी तसं मला तर ते मालक माझ्याकडे रोज 1.5-2 लाख रुपये बँकेत भरायला द्यायचे त्यावेळेस, मात्र बँकेत. पण मी कधीही असं केलं नाही. पण तिथेही काही अशी एक गँग तयार झाली त्यांच्यापासली की ते जे पहिले पैसे करत होते त्यांचं ते बंद झालं ते माझ्यामुळं. मग ते पण काही असे म्हणजे जवळचे गावातला एक माणूस तिथे गेला माझा, त्यांच्या कानावर घातलं, ती लगेच सांगेल त्याच्याकडून. कारण कसं आहे, खोट्याला सायता लगेच तयार होता, खऱ्याला पण होत नाही. ते म्हणले नाही, तो मुलगा बी तुम्ही त्याच्या हातात ते सगळं गल्ला वगैरे दिला आहे, तो काहीतरी चोरी मारी करत असेल, तो जी व्यक्ती येऊन म्हणला ते काय चुकीचं नाही, त्याच्यात काहीतरी तथ्य असायला पाहिजे, तर तुम्ही ह्याच्यावर वाच ठेवा म्हणले. आणि त्यांना मला वाटतं 3-4 महिने वाच ठेवला माझ्याकडं. पण ते मला म्हणायचे असे प्रत्येक महिन्यात म्हणायचे, तू आता काय थोडे दिवस इथं आमचे पैसे आहेत, तू काय जाऊन दुकान टाका. मी विचार करतो की माझ्याकडे तर रुपये नाही, काहीच नाही, आणि मी कुठं दुकान टाकू म्हणलं. मी म्हणलं हे एकदा त्यांना बोललो की असं काही हे शक्य नाही म्हणलं, तुम्ही काहीतरी कुणाच तरी ऐकून म्हणतात म्हणलं, हे बरोबर नाही म्हणलं. आणि तुम्ही घरी प्रत्येक आता मला सुरुवातीला कसं वाटलं की मजाकमध्ये होत असेल किंवा आपली काहीतरी मस्करी करत असेल. आता त्याचं माझं रिलेशन घसरलं जातं ना, त्यामुळे असं वाटायचं मला अगोदर. पण ते असं 2-3 महिने मला गेले. आणि एका दिवशी रविवार होता, सोमवारी तिकडे बाजार असायचा मंगळवार कळमचा. आम्ही बाजाराची पूर्ण तयारी केली, ते बॅग भरणं वगैरे हे सगळं, औषध भरणं, कारण खूप मोठा धंदा होता त्यांच्याकडे. मला वाटतं त्यावेळेस 2-2.25 लाखाचा दिवसाला धंदा होता त्या दुकानाचा, बाजार मिस्त्रीचा. ते दुकान आधी आहे तिथे कळममध्ये. त्यांचं नाव काय? हरचंद कर्नावट. हो, ते ती व्यक्ती होती ती. त्यांचा माझ्या पूर्ण विश्वास होता, पण ते कशामुळे म्हणतो ते मलाही कळलं नाही. पण ते रविवारी आम्ही सगळं भेटल्यानंतर दुपारी 3 का 4 वाजले होते. ते एक व्यक्ती आले पाहिजे, पाटील म्हणून त्या हिटकुरचे होते ते आले. तर काय झाले बापूजी म्हणले, त्यांना बापूजी म्हणायचं होतं. काय नाही म्हणले, हा तुकाराम म्हणले आता काय आपला थोडे दिवस मालक म्हणले, तो गावी जाऊन दुकान टाकला. मी शेजारी बोललो होतो. मी म्हणलं तसं तर काय प्रकार नाही घडे म्हणलं, पण मी आजच चालू मला काय राहायचं नाही म्हणलं. ते म्हणले का? मला नको म्हणले, तुम्ही मला आता 3-4 महिने झाले सगळं म्हणतात की तू काहीतरी दुकान टाका. अहो माझे पैसे रुपये नाही मला औषध काय तर पैसे नाही म्हणलं माझ्याकडे. तू तुमचं दुकान कुठं टाक म्हणलं. नाही म्हणले तू काहीतरी लपवतो म्हणले. मी त्या क्षणी मध्ये गेलो आणि एकच ड्रेस होता माझी, ते ड्रेस त्या पिशवीत भरला प्लॅस्टिकच्या, आणि त्यांना पुढे टेबला बघले, हे तपासून बघा ह्याच्यात काय आहे का मग तुमचं, जर असेल तर काढून घ्या. तर परत माझ्यावर तुम्ही कळायला नको, हा मुलगा काहीतरी मी गेला म्हणून. त्यांना ते बघितलं, त्याच्यात काही नव्हतं. म्हणजे मी तुला जायला तिकीला पैसे नाही, नका घेऊन, मी चालत जाईल म्हणजे. त्यांचाच एक पुतण्या का भाचा होता, बाजूला दुकान होते, त्याच्याकडे गेलो मी, तर त्याची माझी ओळख चांगली होती. त्याच्याकडून 10 रुपये घेतले, मी गावाल्यानंतर मग आई ओरडली, कशाला लागू, ते बॅग घेऊन आला म्हणे, तुझे कपडे घेऊन आला. मला दुकानात जायचं नाही. अरे ते मारवडे चांगले आवडलं म्हणे, ते मरू तिकडं म्हणून, आपल्याला नको दुकानात जायचंच नाही म्हणून, आता आपण नोकरी धोपडतोय म्हणून, ह्या उद्देशात ते सोडते. तुम्ही मोबाचं बोलताना सांगितलं की 2 वर्ष तिथं राहिल्यानंतर कुठलाही पगार न घेता, कारण मला वाटतं की महिना संपला की कुठलीही व्यक्ती आपला पगार, आपला हक्काचा पगार मागते. पण 2 वर्ष अगदी राबून प्रामाणिकपणे काम करून एकाही रुपयाची अपेक्षा न करता किंवा 1 रुपया न घेता दुकान सोडलं, म्हणजे हा निर्णय घेण्याचं कारण काय नाही? म्हणजे स्वतःचा म्हणजे माझा आरोप झाला तो. अच्छा, त्या आरोप मला सांग झालाय की ते चोरीचा आरोप झाला, म्हणजे चोरी झाली एक प्रकारची. दुकान टाकतो म्हणजे मी चोरी करलो काहीतरी. त्यांचा उद्देश काय झाला, हा दुकान टाकला म्हणजे दुकानातून काहीतरी चोरलंय ना, कपची चोरलं, ह्याच्या हातात गल्ला आहे, हे पैसे भरतो बँकेत, म्हणजे इथून काहीतरी त्यांना करप्शन करला तो. ते मला आवडलं नाही. ते
म्हणजे आरोप केल्यामुळे ते खरं तर ते जिव्हायला लागलं. जीवाला माहिती मला मग ते गावही सुटलं आणि ते दुकान सुटलं. जेव्हा हा तू निर्णय घेतला की आता हे काम नाही करायचं आपल्याला, तर एक प्रश्न असतो की आता पुढं काय करायचं नेमकं. त्यावेळेला मग काय नेमका निर्णय घेतला होता? मला त्यावेळेस आमच्या इथले ते कल्याणला आमचे ते डोंगरे हे माझे मित्र ते राहत होते कल्याणमध्ये, ते त्यावेळेस दिवाळीला भेटले गावात. असंच बोलत बोलत विषय म्हणजे साधारणतः ते दुकान सोडल्यानंतर गावाकडे किती महिने तुमचं म्हणजे वास्तव्य होतं? 4 दिवस. 4 दिवस होतो मी. दिवाळीत त्याला भेटायला तुम्ही गावात आईला, त्याच वेळेस त्याची माझी भेट झाली डोंगऱ्यांची माझी, ते बरं डोंगऱ्याची माझी. या भेटीत नेमकी काय नाही, फक्त आम्ही असं चर्चा करतो बसला तर कुठं राहता तुम्ही, काय करता ते म्हणजे आम्ही रंग लावतो. म्हणलं आहे का तिकडे यावं? ते म्हणे बघू का तू दुकानात कामाला तिकडे कशाला येतो असं आमचं एवढं चर्चा केली. कळममध्ये जो उद्योग होता तोही रंगाचाच? हा, नाही तो मशिनरी दुकान होतं. मशिनरी दुकान. हो. आता हे जे मित्र भेटले आपले कलरचं काम करायचे. मग त्यांच्याशी संवाद साधताना नेमकं काय लक्षात आलं की आता आपण गाव सोडलं पाहिजे? नाही, ते ज्यावेळेस मी कळम सोडलं, आता घरी आल्यानंतर आई वडले वडील वरडले, ते सोडं अमुक केलं तमुक केलं, काहीतरी करायला पाहिजे. मी म्हणलं आता आपल्याकडे पर्याय आहे, आता मुंबई राहायचे म्हणलं. पण त्या दुकानात असताना एक व्यापारी होता पुण्याचा, तो काय दुकानात तिथे यायचा, तो म्हणायचा आमच्याकडे नोकर पाहिजे असं तसं. तर मला या विषयावर वाटलं की माझा त्यांचा परिचय आहे चांगला आहे, तर मी चांगल्या प्रमाणे काम करतो, ते मला एकदा घेतील पुण्यामध्ये. तो पत्ता माझ्याकडे होता त्याचा. मग ह्या उद्देशाने मी इथून मला वाटतं 30 रुपये त्यावेळेस माझ्याकडे होते, जास्त नव्हते. तर हे उद्देशाने मी धारूर पुणे गाडी करून स्वारगेटला गेलो मी आणि त्यांच्या दुकानात जाऊन भेटलो मी त्यांना सदाशिवपेठमध्ये. तर ते म्हणले आता याचं काम नाही, तर तू तुझा दुसरा मार्ग शिकवतो. ज्या अपेक्षेने तुम्ही या ठिकाणी गाव सोडलं, ज्या व्यक्तीकडे तुम्ही गेलात, मुळामध्ये पहिलं दार तिथं बंद झालं. मग त्यानंतर पुढचं दार उघडण्यासाठी केलेला प्रयत्न. मग आता कल्याण जायचं. मग आता कल्याणचा त्याचा पत्ता होता माझ्या, तर जायचं तेव्हा फोन नंबर नव्हते. मग मी ते स्वारगेट स्टेशनला 2 दिवस झोपलो. ते बस स्टँडला विचारायचं की कल्याणला गाडी कधी, ते म्हणजे कल्याणला गाडीच नाही. पुण्यापासून पुढे जायचं कसं, हा मोठा प्रश्न मला. तर मग ते गाडी नाही म्हणलं तर मी म्हणलं असं कसं होऊ शकते, मुंबईला एवढ्या गाड्या देतात, कल्याण मला माहित नाही की हे उपनगर आहे म्हणून, हे आता माहीत पडलं. त्यावेळेस माहीत नाही की उपनगर आहे म्हणून. मुंबईला गाड्या तर मला कल्याणला गाडी कशी नाही असं मला वाटायचं. असं त्यावेळेस ते मग आता जगायचं राहायचं कसं तिथं. मग ते बस स्टँडला झोपायचं आणि मला वाटतं त्यावेळेस ते इंदिरा गांधीने ते झुणका भाकर केंद्र खोललं होते ते. तर त्या झुणका भाकरात 1 रुपये जेवण करायचं सांगितले आणि परत बस स्टँड झोपायचं. असं 3 दिवस काढायचं. मग एक कंडक्टर आम्हाला 2 दिवस पाहत होता सारखं ते. मग त्यावेळेस ते पुणे जव्हार काढलेले होते. मग मी त्याला विचारलं की आम्हाला कल्याण जायचं हो, आता 3 दिवस झाला मी इथंच आहे, कसं आहे पाहिजे. ते मला कल्याण जायचं तुम्हाला ठाण्याला यावं लागलं आणि गाडी ठाण्यात चालली होती. तर मग तुम्हाला तिथपर्यंत येतो म्हणे, ते मध्ये एक मुंब्रा नावाचं स्टेशन आहे, तर उतरा म्हणतो मी. आणि मग त्याच्यानुसार उतरला मग गाडीमध्ये. त्यावेळेस मला ते 12 रुपये तिकीट होतं, ते स्वारगेट ते मुंब्रा. आणि मग आमची धडपड, तुम्ही कुठं चाललात, बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला कुठं उतरायचं मामी तुम्हाला कुठं जायचं. आयुष्यातला पहिला प्रवास अगदी मोठ्या शहरामध्ये, फक्त मुंबई एवढंच नाव माहीत आहे, उपनगर वगैरे काही माहिती नव्हतं. आणि असं गाडीत चर्चा करत असताना बोलत असताना एक व्यक्ती म्हणली मलाही कल्याण द्यायची. तर मग आम्हाला आदर वाटलं, अरे वा चांगलं म्हणून कल्याणपर्यंत भेटलं आपल्याला. मग त्याच्याच मागं आम्ही जसं ते मुंब्रा काहीतरी मला वाटतं 5-5:30ला ते गाडीवर आली, उतरलो कल्याण. उतरलं तर मग ती व्यक्तीनं 60-60 पैसे तिकीट काढा आमचं रेल्वेचं, तसंही काढलं. कल्याणला 7-7:30ला गेलो आम्ही तिथे. मग तो म्हणला आता हे कल्याण स्टेशन आलं बघा, आता कुठं जायचं आहे, मला आम्हाला मोहनेला जायचं. तो म्हणे मलाही जायचं मोहनेला. मला चांगलं झालं म्हणजे एवढं चांगलं. मग आता मग बस पकडून जायचं. त्याच्याबरोबर ते मोहना गेटला आम्ही 8:30ला उतरलो तिथे. आणि जो पत्ता दिला होता ते मला वाटतं ते गेटच्या समोरच दुकान होतं, ते चेतना किराणा शोरूम, ते अजून आहे ते. मग तिथे जाऊन आम्ही थांबलो. तरी आमची इथली ही जी मुलं काम करत होते पुढे, हे सगळे कामावर सुटून येत होते, भेटले आम्हाला. मला एक मुद्दा विचारायचा वाटतो की एका अल्प शिक्षण, अगदी मी तर म्हणले की शिक्षण नाही करत, आणि मग आर्थिक म्हणाल तर तेही परिस्थिती नव्हती, खिसा चेक केला तर त्याच्यातही काही नव्हतं खरं. अगदी सगळ्याच बाबतीमध्ये एक शून्य होता. मी तर म्हणेन की मोठा शून्य करतो. आणि मग होतच काय तर फक्त एक अपेक्षा होती की आपण काहीतरी करू शकतो. मग जेव्हा एका लहानशा गावातनं मुंबई गाठली, मुंबईतनं कल्याणकडे आलात तुम्ही स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी खरं तर ज्यांच्या जीवावर तुम्ही तिथे गेला होतात किंवा ज्यांनी तुम्हाला कॉल केला होता की तू ये तिथं, तर त्या मित्रांची किंवा त्या लोकांची काय नेमकी म्हणजे रिॲक्शन होती तुम्हाला पाहिल्यानंतर? नाही, आम्हाला जेव्हा तिथं पाहिलं त्यांना की रात्रीचं जेवण ते केलं त्यांच्याबरोबर, पण त्यांची परिस्थिती आमच्याशी बिकट होती. ते म्हणले आम्हालाही काम नाही, आता तुम्ही कुठं आलात गाव नाही, आता तर म्हणलं बेकारच काम झालं.
तर म्हणले आता तुम्ही काय करा, आता आलं तसं गावाला माघारी जा. आणि आमचं 2 दिवस त्यांच्याबरोबर बघितलं आम्ही. त्यांनाही विचारलं काम नाही, त्यांचंही राशन नाही, पाणी नाही. त्यांना बी महिन्यातून 10 दिवस भरायचे, मग त्याच्यातलं मग राशन खायचं. ते बिकट परिस्थिती न सांगण्यासारखी गोष्टीची. तर मग ठीक आहे, मग आम्ही जातो. म्हणलं 4थ्या दिवशी आम्ही निघलो म्हणजे रिटर्न. तर मी त्यावेळेस ते माझे मित्र येतात, ते माझे गुरुचे सर्व ते भरत नोकरी. ते म्हणले बाबा काय करा, तुम्ही जाऊन काय करा गावाला. मला आता नोकरी करायची, सालं करायचं, दुसऱ्या पर्याय का. तुम्ही डोक्यात अगदी ते पूर्ण ठरवलं होतं की वडील ज्याप्रमाणे साल धरतात त्याप्रमाणे आपल्याला साल धरायचंच आहे. ही मनाची तयारी केली काय करायचं. कारण आता वडील नंतर ते म्हणाल तू नोकरी धर कुठतरी, दुसरं तू दुकान सोड, हे सोड, ते सोड. मग काय करतो काय करतो, त्याच्यापेक्षा नोकरी धर, काम मोकळं. मग तो म्हणला ठीक आहे राहा, म्हणला बघू आपण. आणि 4-2 दिवस 1 महिना असा काढू म्हणे, काय होते बघू म्हणे. त्यानं खरं आम्हाला दे दिला त्या व्यक्तीनं. ती व्यक्ती आज माझ्याकडं गुरु समान आहे. मी त्याला अजून गुरु मानतो. भरत आत्माराम डोंगरे ते अजून ठाण्याला राहतात ते, आणि फार माझे जिव्हाळ्याचे मित्र आहेत ते. त्यांची माझी दोस्ती खूप आहे, प्रेम अजूनही आहे. असं पुढे अशी मी अपेक्षा. भरतने तुम्हाला घरात ठेवलं खरं हो. तर काय म्हणजे कुठल्या मुद्द्यावर त्या व्यक्तीने, त्या मित्राने, त्या गुरुने तुम्हाला सहकार्य केलं आणि कशा पद्धतीने म्हणजे परतीचा शोधायला प्रवास थांबला? हो थांबला, त्यांच्यामुळेच थांबला तो. आणि ते एकमेव सगळ्या म्हणजे 35 मुलं होते आमच्या गावातले, सगळे म्हणले जा, तो एकटाच म्हणला की राहा. निश्चितपणे म्हणला त्याने त्याला काहीतरी वाटलं काहीतरी त्याच्या मनात वाटलं, किंवा त्याला वरच्यानं काहीतरी सांगितलं याला थांबून घ्यायला, निश्चित काहीतरी. जेव्हा थांबण्याचा निर्णय घेतला, कारण थांबणे 2 पर्याय होते, तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की करायचं काय नेमकं. तर मग जेव्हा करायचं काय हा जेव्हा प्रश्न तयार झाला त्यावेळेला मग कशा पद्धतीने सुरुवात केली? नाही, ते अगोदर ऑलरेडी काम करत होते ना, कलरिंगचं पेंटिंगचं काम करत होते. मग ते त्यांच्यावर आम्हाला घेऊन गेले. मग असं काम करायचं, तसं काम करायचं, हे पारांची बांधायची. आता आम्ही पुरी गावात असताना झाडावर चढले असल्यामुळं ते काय आम्हाला आवड वाटत नव्हतं. म्हणजे गावात झाडावर चढण्याची प्रॅक्टिस केली, तिथं ती पारांची बांधायची आम्हाला आवड वाटत नाही. मग तेव्हा काय फार उंच इमारत नव्हत्या, 3 मळ्याच्या 4 मळ्याची खूप झाली. आम्ही सहज चढायचो, 40 फूट म्हणजे काय फार वाटत नाही. मग त्याला वाटलं हे मुलं शिकले, मग आम्ही जोखीमनं काम करायचं, किती चांगलं फुल बघायचं, किती फास्ट फुल बघायचं, किती जास्त काम करता येईल आपल्याला, हे प्रयत्न आम्ही करायचा. साधारणतः रंग मारण्याचं तुम्ही काम जे हाती घेतलं त्या कामाला नेमकं त्यावेळेला मोबदला काय होता आणि त्यात मग ते सगळं भागायचं का? मग दिवसाला 4 रुपये. आणि कालांतराने मला वाटतं आम्ही जेव्हा थोडं शिकत गेलो मग 7 रुपये झाले आम्हाला. त्यानंतर 1 वर्षानंतर 15 रुपये झाले, 2 वर्षानंतर 20 रुपये झाले. मग ते 25 रुपयावरती 5 वर्ष केलं. म्हणजे आमचं शेवट मला वाटतं मी कॉन्ट्रॅक्ट घ्यायपर्यंत ते 50,000 रुपये पगार होता. 50 रुपये बस एवढंच होतं. मला एक विचारायचं होतं साहेब की जेव्हा हा संघर्ष सुरू झाला एका महानगरामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला उभं करण्यासाठी, खरंच एवढं सोपं होतं की नाही? काय कशा पद्धतीने? पण आई वडिला विसर होता माझा. मुळात देव म्हणजे आई वडीलच आहेत की त्यांच्या पुढे जन्म घेतला आहे, नक्कीच आपण त्यांना काहीतरी करून दाखवू. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे आणि ते प्रमाणे होते. एक चॅलेंज घेतलं होतं की आता गावाकडे जायचं तर काहीतरी आईवडिलांना दाखवायचं आपल्याला की मी हे करून दाखवलं खरं तर, आहे की नाही? मग जेव्हा हा संघर्ष सुरू झाला त्या मोठ्या शहरामध्ये, तर काय म्हणजे काही गोष्टी अशा सांगा की ज्या आजही तुम्हाला त्या अगदी ॲज इट इज आढळतात? म्हणजे त्यावेळेस रूम हा विषय नव्हता. रूम आम्ही मला वाटतं 10 रुपये भाडे रूम केली. म्हणजे आमच्या मित्राची तर राहत होता, ते पण 1 किलोमीटर लांब होती. त्या मित्राने आम्हाला 6 महिने जेवण बनवून शिकवलं. बनवायचं कसं, भांडे आणले, हे केले. रूमचं भाडं मला वाटतं 5-6 रुपये त्यावेळेस होतं महिन्याचं. आणि मग असं कधी कधी वाटायचं की हे काय आपल्यापुढे म्हटलं सगळं, हे कुठून आता जेवण बनायचं, हे सगळं भांगडी. आपण आईच्या म्हणजे खुशीत राहिलो, वावरलो आणि आपल्या त्यांना एवढं म्हणजे कसंही असं तरी शेवटी आपलं होतं, आपलं गाव होतं. हे कधी आपल्याला संघर्ष करायची पाळायला नाही. आणि हे आता आणि एक विचार असायचा की तिथे जाऊन तरी काय करायचे, त्यांनाही त्रास जातात. त्यांना आपला त्रास लहानपणी काढला, आता आपण त्यांना त्रास देणं करू नये गोष्ट आहे. आपलं कर्तव्य की आता आपण त्यांना काहीतरी करून दाखवायचं. आणि इतक्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं मी 82ला तिकडे गेलो कल्याणला. 82 ते लग्न 91 झालं. म्हणजे त्या काळामध्ये आई वडिलांनी कधीही पैशाची अपेक्षा माझ्याकडून केली नाही, कधी बोलून दाखवलं नाही. वडिलांनी नाही ना आईने नाही की तू काय करला मुंबईला गेल्यानंतर, काय करतोस, काय काम करतोस, काय कुठं रंग लावतो का, नाल्यावर शितो का, काय करतो, हे कधी विचार नाही. गावाला नंतर तेवढं 3-4 महिने गोड राहायचे, खायचे प्यायचे सगळं मस्त व्यवस्थित. आणि मग आम्ही परत करायचे म्हणजे. पण त्यांना कधी पैसा अपेक्षा केले नाही. आयुष्याच्या सुरुवातीला जिथं कुठेतरी शिक्षण थांबलं होतं तर पांडुरंग धावणं आला.
आणि जेव्हा परत पांडुरंगाने दिलेलं काम सुटल्या गेलं, परत रंग आला, हो है की नाही? ते महाभारत सुद्धा आमचं भरत आला म्हणजे महाभारत सुद्धा ते आमचं. तोही रंग खरा हो, खरा. पांडुरंगाचाच. हो. आणि मग याच रंगाच्या दिशेने धावताना मुंबई गाठली. हो आणि मग तिथेही गेल्यानंतर ही रंगाची कामं सुरू सुरू झाली. दुसऱ्यांच्या इमारतीला, दुसऱ्यांच्या घरांना रंग देता देता स्वतःच्या आयुष्यामध्ये रंग कशा पद्धतीने भरत गेला ते सांगा. तिथे मला वाटतं 89ला आम्ही लोअर पलेरला एक 22 माळ्याच्या टावरचं काम करत होतो, म्हणजे सगळेजण आम्ही गावातले. तिथे एक माल पुरवठा करणारा मंजुनाथ भट नावाचा व्यक्ती ते यायचं. नाव सांगा. मंजुनाथ भट. मंजुनाथ भट. हा, ते आजूबाई व्यक्ती. तर ते आमचं काम बघायचे. ही मुलं एवढी असताना 22 माळ्याचं काम करतात. ह्या मुंबईत कोणी काम करता येत नाही एवढं माळ्याचं. हे मुलं करतात, फार चतुर आहेत मुलं आहे. आम्ही कसं माकडानं कशी उडी मारायची तसं त्यावेळेस त्या प्रकारे काम करायचं. आता हे कोणी करत नाही. कधी ते पडण्याची वगैरे भीती नाही नाही, कधी नाही. आता बेल्ट वगैरे हे आता निघलं सगळं, सेफ्टी बेल्ट वगैरे हे रशीचे आता, त्यावेळेस काही नव्हतं. पण ते त्याला बघून कमाल वाटायचे एकदम. मग त्यानं विचार केला की आपणही जर समजा हे असं कॉन्ट्रॅक्ट छोटं मोठं घ्यायला सुरू केलं तर हे मुलं चांगले इमानदार आहेत आणि खूप काम करतात ते. मग त्यानं आमच्याविषयी एक दिवशी त्याची मन व्यक्त केलं की असं असं केलं तुम्ही माझ्याकडे झालं का. आम्ही म्हणलं काही जण नाही म्हणले, आम्ही दोघं जवळ येतो म्हणलं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यामुळे ते डोंबवलीत जावं लागलं, त्या भटमुळंच, मंजुनाथ भटमुळं. आणि त्यांच्याकडं मला वाटतं नाही म्हणजे 15 वर्ष काम केलं त्या भटकडे. कल्याण टू डोंबिवली. हो 15 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं. 91ला लग्न झालं. एक टर्न कुठतरी मिळतो, कोणीतरी गुरु मिळतो, कुठलीतरी व्यक्ती भेटते आणि ज्या व्यक्तीमुळे आयुष्यामध्ये एक चांगलं वळण मिळतं, आहे की नाही. बरोबर. मला एक विचारावं असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करताना, उभारताना आणि काहीच नव्हतं आणि ते मिळवण्यासाठी जो प्रवास होता अगदी खडतर, आहे की नाही. मी तर म्हणेल की अगदी एखाद्या चित्रपटातली जशी स्टोरी असते तशी स्टोरी तुमची आहे. हे सगळं करत असताना अगदी आत्ताचे विद्यमान आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचाही सहवास तुम्हाला लाभला. काय सांगाल नेमकं त्याबद्दल? ते आमच्या बरोबर होते ना. म्हणजे आम्ही ते संगीतच्या एका बेडरूम मध्ये राहायचो, म्हणजे एकाच रूम मध्ये राहायचो. ते बी त्यांना खूप कष्ट केले. त्यांना बी म्हणजे मी तर म्हणतो त्यावेळेस आमचं तरी बरं होतं, त्याच्यापेक्षा वाईट त्यांचं होतं. म्हणजे दोघंही मिळून या ठिकाणी इमारतीला रंग मारायचा. त्यांचे बंधुराज मोठे, ते मी, आमच्या वाटले 20-25 मुलं सगळे एकत्र मिळून असं रंग लावायचे. आमदार विनायकरावजी मेटे साहेब आणि तुम्ही बरोबर किती वर्ष काम केलं? 12 वर्ष काम केलं. 12 वर्ष. म्हणजे असं वाटलं होतं का की आपल्या बरोबरीने जो काम करतोय कधी वाटलं असं, कधी वाटलं ना. आम्हाला ज्यावेळेस झाले आम्हाला सगळ्याला आम्हाला रडावं, प्रत्येकाला आमच्या भावना व्यक्त करताना. म्हणजे ते सुद्धा म्हणजे आमच्यातला एक गरीब व्यक्ती मुलगा म्हणजे एवढ्या पदात जातो, आम्हाला कधी वाटत नव्हतं, स्वप्न सुद्धा वाटत नव्हतं. आणि आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. म्हणजे त्यांनाही वाटला, आम्ही जेवढे 20-30-35 जण होतो त्यांना खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि ते आदर्श त्यांना आम्हाला आमच्याबरोबर त्यांचं जे प्रेम त्यावेळेस होतं ते आज बी आहे आमच्याबरोबर. म्हणजे आदरणीय मेटे साहेबांचं जे प्रेम आहे, जी मैत्री आहे ती आज आहे. ती त्यावेळेस जी होती ती मैत्री आज बी आमची आहे आणि मला वाटतं पुढे व्यस्त राहील. त्या काळातल्या ज्या काही तुमच्या गमती जमती असतील किंवा जे काही तुमचं काम असेल, काही किस्से असतील ते सांगा. काय आता ते काम करत असताना कसं पूर्वी कसं होतं की शिडी, आता शिडीमध्ये इकडे तिकडे घोडामध्ये ते लोकडाच्या वरून, मग तिकडे जोडी असायची, एक वरून लावणार एक खाल्ला अर्ध्यात लावणार. मग असं त्यांचा माझा बऱ्याच दिवस संबंध आला की त्यांना वरी लावायचं, मी खाल्ला लावायचं, कधी मी लावायचं त्यांना खाल्ला लावायचं, असं म्हणजे कितीतरी वर्ष, म्हणजे मला वाटतं 2-3 वर्षाचा संपर्क आला आमचा. म्हणजे हे काम करताना मग हे एकत्र जुळून काम करायचं. जोडी असते ना, प्रत्येक रूममध्ये जोडी असते, एक जोडी टाकायची त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये. तुम्ही 2 जण इकडे, तुम्ही 2 जण तिकडे, असं आम्ही संगती मला वाटतं 3-4 वेळेस एकामेकाच्या हाताला काम केलं तिथे. म्हणजे निश्चितपणे ते दिवस आजही आठवले तरी अंगावर शहार आहेत. मला एक विचारायचं होतं की जेव्हा हे सगळं सुरू होतं, साधारणतः 15 वर्ष 17 वर्ष मी काम केलं आहे आणि जी मजुरी आहे ती अगदी लास्ट पेमेंट 50 रुपये, म्हणजे पर डे 50 रुपये. ते काम केलं तर पैसे नाही, म्हणजे फुकट ते काही भेटलं नाही. अगदी कष्टाचं जे मोल आहे ते तुम्हाला निश्चितपणे त्या काळात समजलंय. तर त्या 17 वर्षामध्ये कधी असं वाटलं होतं का की मी एक दिवस एक चांगला उद्योजक बनेल किंवा पुढे जाईल? कधीच वाटलं नाही. पण स्वतः विश्वास होता की आपण कोणाला फसवायचं नाही, कुणाचंही लबाडी करायची नाही आणि आपल्यामुळे कुणाला त्रास होता का ही माझ्याकडून पहिल्या जित होती सुरुवातीपासूनच. जसं ते मारवाड्याचे मी त्यांचं दुकान सोडलं एका शब्दावर, तसं माझ्या मनात प्रमाण होतं की आपल्याला कुणी डुबू द्या, काय पडत नाही. कसं म्हणते त्याला, ईश्वराच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही, अंधार नाही, ते हिंदीमध्ये तशी. असं ते मला विचार होता की ते आपल्याला कितीतरी संकट आले, शेवटी आपण जर प्रामाणिकपणे राहिलो
त्याच्यातून आपण निश्चित बाहेर पडू. मला थोडंसं मागे जायला आवडेल की कळंब या नगरीमध्ये जेव्हा तुम्ही ॲज अ लेबर म्हणून काम करत होता, आहे की नाही, तर तुम्ही कुठलाही पगार घेतला नाही. आहे की नाही. तर तो जो मालक होता की ज्याने तुमच्याकडे थोडं संशयाने बघितलं की वाटत होतं की आता फार पुढे जाईल, उद्योग टाकेल, पण आपलं तर काही नव्हतंच करत. नाही. मग ती जी पगार होती ती पगार त्यांनी परत नंतर दिली का काय नाही? दिली. ते मी ज्यावेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस ते शोध काढून आमच्या गावी आलं आई वडिलांना. अच्छा. तर आई म्हणली इथे नाही तो, कारण का फोन वगैरे नव्हते ना, तर त्याला वाटलं हा गावात असेल, हा कुठं जाणार मुंबईला. गावीला तर आई म्हणली तो नाही, ते कुठे मुंबईला फक्त गेला म्हणे. मग पत्ता आहे का म्हणे, ते म्हणजे पत्ता वगैरे काय नाही. मग त्यांना सांगितलं की त्यांना 2 वर्षाची काम केलं त्याचे पैसे घ्या. मला वाटतं काहीतरी 5 रुपये रोज होता माझ्या वेळेस, म्हणजे 30-50 ना, 150 रुपये तर काय म्हणजे असं पडायचे. म्हणजे तो पगार तो मोह 400 रुपये त्यांना 200 दिले बघा घरी आम्हाला आईला, आणि कपडे दिले मला. तर आईने ते घेतले आणि म्हणे तो कधी येणार म्हणे. तर म्हणे आता आमच्या गावात शक्ती आहे त्यावेळेस येईल म्हणे तो, तर त्याला तुम्हाला भेटेल. तर त्यावेळेस मला ते आले मात्र गावात, म्हणजे शक्ती त्यावेळेस मी गावात गेलो तर आले. तर मला त्यांना खूप आग्रह केला की तू चल आता तुला मी पगार वाढत होतो. मला अजिबात नाही, तुमचं माझं प्रेम असं राहू द्या, पण दुकानात परत मी येणार नाही कामाला. नाही, मालक तर म्हणतात की पगार वाढवून देतो, पण शेवटी आपल्या गावाच्या जवळ हो. होतो, तरी तुम्हाला परत जावंसं नाही वाटत? आईनं वडिलांना खूप आग्रह केला, तू जा कुठं मुंबईला जातो तिकडे, मुंबईला माणसं जगत नाही मला, आणि असं होतंय तसं होतंय. म्हणलं काय होऊ द्या, नाहीतर इथेही तेच आहे तिथेही तेच आहे, त्याच्यात चांगले रोज होत मला. थोडीशी वडिलांनी भीती घातली की मुंबईला काही खरं नाही आपलं. आई वडील नाही म्हणले, आई म्हणायची. आई म्हणायची. हां, वडील कधी विचारलं मला. तुम्हाला गॅरंटी होती की डर घ्यायची इथे? नाही नाही, ते आपल्याला कल्पना होती की आपण ह्याच्यात बाहेर पडू. जेव्हा मुंबईमध्ये एक मजूर म्हणून काम करत असताना एक उद्योजक होण्याची संधी आली, तर काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने हा योग जुळवला? खरं तर ते मंजुनाथ भटजी होते, त्यांच्याकडे मी काम करत होतो. अच्छा. आणि त्याच कालांतरी माझं लग्न 1991 झालं. तर लग्न होऊन मी तिथे माझ्या मिसेसला गेलो रूमवर माझ्या. ते आम्ही असं एक दिवशी बसलो, तर मला म्हणले तू आता तुकाराम तुझं लग्न झालं म्हणजे. म्हणलं हो. तुला आता ते हजेरीने पैसे परवडायचे म्हणले, कारण तुझे 2चे 4 झाले म्हणले. तू काय कर म्हणले, आता कॉन्ट्रॅक्ट घे म्हणले माझ्याकडूनच, आणि मी तुला कॉन्ट्रॅक्ट देतो म्हणले. तुम्हाला त्याची कल्पना होती कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? काहीच कल्पना नाही. ते म्हणले असं असं काम आहे म्हणले, तू काम तर करू शकतो म्हणजे, एक्सपर्ट आहे काम करण्यामध्ये, त्याच्यात काही डाऊट नाही म्हणले. तर हे तुला काम देतो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती, तू हे काम कर. जर ह्याच्यात तुला कमी वाटलं नंतर, तुला जर काम मिळलं नाही पुढे, तर मी ते आहे म्हणले, तुला कधी कमी पडणार नाही. आणि मी सांगतो ते त्यांना जे मला काम दिलं ते मी आजही पाठीमागे नाही. निश्चितपणे एखादी व्यक्ती मदत करते, एखादी व्यक्ती मार्ग दाखवते, आणि आपण मग त्या दिशेने चालू लागतो. तर जेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही आलात तेव्हा असं वाटत होतं का की आपल्याला पुढे जाऊन यश मिळेल, किंवा आपलं एक वेगळं विश्व आपण तयार करू शकतो? प्रश्न पैसे कमायचा नव्हतं माहिती आहे, विश्वास कमावायचा. विश्वास संपादन करणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि विश्वास संपादन केल्यानंतर तुमचं प्रामाणिकपणा जर असेल तर तुम्ही कधी मागे राहू शकत नाही त्या गोष्टीमध्ये, कधीच राहू शकत नाही. का की तुम्हाला 2 जोड पडतात, तुमचा विश्वास, तुमचं म्हणजे प्रामाणिकपणा, हे तुम्हाला कधी धोका देऊ शकत नाही. मला एक विचार असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी लोकांकडे विश्वास असतो, प्रामाणिकपणा असतो, पण तरी त्याला ते यश मिळेलच असं नाही. का त्याच्यात एक कुठली तरी उणीव असते, कुठली त्याच्या मनात दुसरं काहीतरी असते अगोदरच, की आपल्याला हे साध्य करायचं आहे, पण ह्याच्या पाठीमागून काहीतरी दुसरं साध्य करायचं. म्हणून ते पेपर म्हणजे कसं म्हणतो, पेपर उचलायचा आहे, पण उचलताना इकडे पाय सरकलं त्याला माहीत नसतो, का त्याच्या मनात दुसरं बुद्धी आली, पेपर उचलून म्हणजे आपण. म्हणजे तुमचं टार्गेट फिक्स पाहिजे आणि त्या दिशेने तुमची वाटचाल पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये अगदी हे करायचं किंवा हे करायचं असं नाही, द्विधा मनस्थिती नाही. तुमचं एकच मन ठाम पाहिजे कुठल्या वस्तूवरती, मला हे करायचं, हेच करायचं. साधारणतः किती वर्ष झाली या उद्योगामध्ये, या प्रवासाला? मला वाटतं आता 38 वर्ष आहे मला. 38 वर्ष. 38 वर्षाच्या या प्रवासामध्ये जेव्हा परत एकदा मागे वळून बघता, किंवा जेव्हा आई वडिलांना आठवता, तर काय मिस करता नेमकं? नाही, मी आजही आता आई वडील तर ह्याच्यात नाही राहत, माझ्या आई नाही, वडील नाही. आई वडील असे तर त्यांना माझ्याबद्दल खूप म्हणजे आनंद झाला असता, आणि ती आईचं जे स्वप्न होतं की हा काहीतरी करेल हे त्यानं बघितलं असतं, पण त्याची मला खूप मोठी खंत आहे. म्हणजे आईला आणि वडिलांना दोघांनाही तुमचं हे यश किंवा हे उद्योगात तुम्ही जे नाव कमवले असते पाहता नाही, त्याचं मला खूप म्हणते. ह्याच्यात मी सर्व कमवलं, मी सांगतो, मी माझ्या आयुष्यात सर्व कमवलं, पण प्रामाणिकपणा कमवलं, कुणालाही धोका दिला नाही, मी कोणाला धोका घेतला नाही. आणि मला ती एकच खंत आहे आईवडिलाची. आईवडील जर आज निश्चित असते आपल्याबरोबर, तर त्यांना खूप आनंद झाला असता. कसं असते, आनंद तुम्ही एकट्याने घ्यायचा नसतो, कुटुंबातले सगळे घ्यायचा असतो. निश्चितच. हां, तर त्यांना घ्यायला पाहिजे होता, त्यांना त्यांच्या भविष्यात नव्हता काय त्यांच्या होतं ते कळलं नाही मला, जे काही पण त्यांच्या कोणत्या नियतांनी हिरावून घेतलं सगळं ते. हां, पण मी आज ते दोघंही नाहीत, पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल एवढा आधार आहे की मी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ ज्यावेळेस करतो
आणि देवपूजेला ज्या बसतो पहिलं स्मरण आई वडिलाचं करतो आणि मग देवाचं करतो. हे माझ्या मनात आज बी आहे आणि हे त्यांना मी कधी विसरू शकत नाही. मी आहे तोपर्यंत. जेव्हा अगदी अशिक्षित आईवडील जेव्हा लेकरांना घडवायचा प्रयत्न करतात आणि निश्चितपणे काही घडतात काही बिघडतात, परंतु तुम्ही घडलात खरं. आणि एक आयुष्य जगडत असताना सुरुवातीला अक्षरशः लेबर म्हणून काम केलं आहे. तर एक लेबर टू उद्योजक हे की नाही, म्हणजे अगदी मी तर म्हणेल की कोणी कल्पना या गोष्टी करणार नाही. तर साधारणतः आज तुमच्याकडे किती माणसं काम करतात? माझ्याकडे आता मी आता काम करत नाही. मी सब कॉन्ट्रॅक्टला स्वतः काम करत नाही. तुमच्याकडे किती लोक काम करतात? म्हणजे पर्सनली माझ्याकडे नाही. आता मी काय करतो, हे बिल्डिंग बांधायची मला स्ट्रक्चर उभं करायचे, मग माझ्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्ट असतात. आरसीजीवाला, बांधकामवाला, प्लास्टरवाला, फरशीवाला यांना बोलायचं आणि आपलं एवढं पुढं काम आहे की तुमचं कोटेशन मला दे, ते पास करायचं मी. म्हणजे एकंदरीत ते ह्याचं पूर्ण कामकाज मी बघूनच त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो स्वतः. म्हणजे मला माणसं पाहिजे आवश्यक नाही त्याच्यात. पण माझा जी धंदा आहे कलरचा तो अजून आहे. मी तो जीवन राहतो का मी त्याच्यावर पुढे आलो. त्याच्याकडे माझ्या 10 माणसं माझी आहेत. ज्या रंगाने हात दिला हो तो रंग सोडला नाही. मला खूप लोक म्हणले की ते नाली उपसिली, अमुक केलं. ठीक आहे, त्यांचा म्हणण्याचा अधिकार आहे, त्यांचं आपण कुठेही तोंड दाबू शकत नाही. ठीक आहे, आपण त्याच्यातून काय घेतलं हे आपण बघायचं. त्यांना म्हणला म्हणून त्याच्यावर रागायचं नाही, त्याचा अधिकार बोलायचा. कुणाच्या तोंडला आपण हात लावू शकतो का? नाही लावू शकत. असे खूप लोक म्हणले मला, असे काय जातं तुम्ही मजा नाल्या उपसितामध्ये. ठीक आहे, त्याचा म्हणण्याचा अधिकार आहे, त्याला एक अधिकार दिलेला आहे कुणीतरी, त्याच्याबद्दल बोललो. त्याच्याबद्दल वाईट बोलून घ्यायचं नाही आपण. त्याच्यातून काय घ्यायचं आपण शिकलं पाहिजे. आपल्या पुढं काय द्यायचं. तो म्हणला त्याच्याकडे लक्ष नाही, तर तो मला म्हणलाच कसा मी काय एवढा कमजोर आहे का, माझ्यापेक्षा काय नाही का, मी ह्यासारखा विकत घेऊ शकतो. ही जी शब्द आहेत हे शब्द कुणाच्याही तोंडात द्यायचा कामा नाही. कुणी असो, मी असो, कुठल्याही प्रकारामध्ये गर्व. तुम्हाला गर्व हा खाऊन टाकतो. गर्व जीवन ठेवतच नाही. तो तुम्ही अब्जपद असू द्या, गर्व तुम्हाला सोडीतच नाही. का तुमच्या मनात ती भावना तयार होती. तुम्ही एक गर्व बाळा तुम्हाला 10 गर्व तयार तुमच्या का मी ह्याला विकत घेऊ शकतो. पैसा श्रेष्ठ नाही, माणूस श्रेष्ठ आहे. मी आज काय पाहतो, माणूस बघतो, पैसा बघतो. आज या ठिकाणी उद्योगामध्ये जे नाव कमावलं आहे त्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की एक प्रवास सुरू होतो आणि एका विशिष्ट ठिकाणी तो थांबतो खरं तर. बरोबर. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची नाळ जी असते किंवा तुमचे जे विचार असतात ते विचार समाजाशी, गावाशी, मातीशी जोडलेले असावे लागतात, तर त्याला आपण माणूस म्हणूया. तर तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगताय? नाही, गाव हे माझं श्रेष्ठ आहे. गावावर माझं अत्यंत प्रेम आहे आणि गावाच्या प्रत्येक माणसाचं माझे प्रेम आहे. हे ते एक माणसं म्हणतो. कुठलाही व्यक्ती बद्दल माझ्याबद्दल राग नाही, माझा कोणाबद्दल राग नाही, कुणी माझ्या गावातलं हे नाही. मला गावाजवळ प्रेम आहे. मला असं वाटतं की आपल्या गावातलं हे व्हायला पाहिजे, ते पाहिजे आणि ते लोक मला साथ देतात. म्हणजे गावकरी माझ्या भावासारखेच येते. मी मोठेपणा सांगत नाही. प्रत्येक माणूस मला असं कोणी हे म्हणत नाही की मी एखादं कार्य करायला घेतलं की मला असं आपल्याला असं करायचं, चला करूया, असं नाकार कोण देत नाही. आणि ते कसं असते, सगळ्याच्या इकडे हे पुढे जात आहे. एकट्यानं काही करू शकत नाही. तुमच्याकडे खूप पैसे आहेत, तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला जोड पाहिजे, साथ पाहिजे. साथ असेल तर तुम्ही काही करू शकता, 7 माळे म्हणू शकता. कोठी ते डोंबिवली हे अंतर मला वाटतं 400 किलोमीटर आहे. अंतर या ठिकाणी गावाचं किती असो, मला वाटतं नात्यातलं अंतर कमी होता कामा नये आणि त्यात तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी झालेले आहात. तर एक सामाजिक भान किंवा आपली माणसं आपल्या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या अनुषंगाने आजवर आपण काय केलं? मला वाटतं की माझ्या गावातला प्रत्येक मुलगा, आता त्यावेळेस आमच्या काळात शिक्षणाचा अभाव होता किंवा पैशाचा अभाव होता, हे शिकू शकत होते. पण आता जी तरुण पिढी आहे त्यांना शिकावं, शिकून पुढे जावं. त्याला काय लागलं ही द्यायची माझी तयारी आहे निश्चितच. त्यानं पुढे जावं का, त्याच्याकडून काय मिळालं मला अपेक्षा नाही, त्यानं काय व्हावं मला अपेक्षा आहे. त्यानं पुढे जावं, पुढे त्यानं खूप चांगलं मोठं पदावर जावं, नोकरी करावा, त्यानं त्याचे 2 पैसे कमवावं. कधीतरी बघा माणसाला आता काय म्हणते की पैसा आला मी सर्व झालं असं होत नाही. त्या व्यक्तीकडून समजा त्या व्यक्तीला आपण एक 10 पैसे मदत केली, तो व्यक्ती आज लांब कुठल्या पोस्टवर गेला तर आपल्याला कधीतरी त्याची गरज पडू शकते. हे असं म्हणायचं नाही की माझ्याकडे खूप आहे मला त्याची गरज पडणार नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. तर त्या व्यक्ती आपल्याला कधीतरी आपला आधार राखू शकतो. तेवढे कधीतरी म्हणे की ह्या माणसाने आपल्याला 10 रुपये त्यावेळेला दिले होते, ह्याचं काहीतरी काम करायला पाहिजे, ह्या मताचं मी आहे. आणि मला वाटतं प्रत्येक तरुण मुलं जी गावात आहेत आमच्या, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मला वाटतं की मुलांनी पुढे यायला पाहिजे, शिक्षण शिकायला पाहिजे, अनेक क्षेत्रात उतरायला पाहिजे, धंदा करायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे. आणि त्यांना काय गरज पडेल मी कधी त्यांना चोवीसात तयार आहे. मला त्यांच्याकडून अपेक्षा कुठली नाही, फक्त मला त्यांना घडवायचं आहे, मला नाही घडवायचं, ही माझी अपेक्षा आहे. त्यांना घडून जावं पुढे आणि त्यांना घडून त्यांचं आयुष्य चांगलं करावं, त्यांच्या आईवडिला सांभाळावं. मुख्य आईवडिला त्यांना कधी विसरू नये. मी जसं म्हणतो की मी माझे वडील ह्याच्यात नाही, तर तरुण
मुलाचे आहेत त्यांना सांभाळा, त्यांनाही देवाचं सांभाळा. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठी नक्कीच काम करतील हे मला विश्वास आहे. परत या ठिकाणी मी माझ्या मुद्द्यावर होता हां. की आज शेवटी मागे वळून पाहताना जिथून आयुष्याची सुरुवात झाली होती, हो कोठी ते अगदी मसाजोग असेल किंवा कोठी ते यवता असेल, कोठी ते केज, कोठी ते अगदी कळम असेल, हा वेगवेगळा प्रवास पूर्ण केला आहे. हा प्रवास मला वाटतं जनरली चालत केला आहे. फक्त या ठिकाणी चालताना बळ हे प्रामाणिकपणाचं होतं. तर आज एक उद्योजक म्हणून मागे वळून पाहताना काय वाटतं आज? नाही, आता बघा कसं आहे, मला असं वाटतं की तुमच्याकडे ऐश्वर्य किती जरी आलं तरी आज समजा गाडी आहे, घोडी आहे, ह्याच्याकडे न पाहता आपण पुरी कसं होतो ह्याच्याकडे पाहणं फार गरजेचं आहे. त्याचा जर विचार तुम्ही केला तर नक्कीच आयुष्यात तुम्ही 2 पाऊल अजून पुढे जाऊ शकता. की आता माझ्याकडे गाडी, मी त्यावेळेस पायी प्रवास केला होता, माझ्याकडे काही नव्हतं, आता मी माझ्या गाडीला पोरले, मी गाडीने जाईन, असं करेल तसं करेल. ह्या कल्पना चुकीच्या आहेत. ज्याच्या मनात डोक्यात हे विचार आहेत हे खरंच चुकीचे आहेत. ते कधी माणसाने आणून नये. ठीक आहे, आज काळ बदली जातो, आज त्याचा काळ आहे, आज आपल्याकडे येऊ द्या, आज कुणाचा जाईल, ह्या भ्रमात कधी राहायचं नाही. तुम्ही प्रामाणिक राहा, चांगलं राहा, चांगलं शिका, आईवडिला सांभाळा, तुम्ही स्वतः चांगला. व्यसनी राहू नका. व्यसनाबद्दल मला खूप वाईट वाटतं. मला व्यसन जमत नाही. मी व्यसनाच्या विरोधात आहे. मला सांगतो मी, मला व्यसन मला जमतच नाही. त्याला सांगतो व्यसन असं तू माझ्याकडे यायच नाही. व्यसन असं तू तुला काय वाटेल ते मदत करेल, मी पाहिजे तुझ्या घरी तुझं काम करेल तुम्ही, पण ते व्यसन तू पाडू का? ते मला वाटतं 200 रुपयाची एक उदाहरण घ्या. 200 रुपयाची दारूची बाटली आहे. तो एकटाच घरात समजा जे 10 व्यक्ती आहेत त्याच्यावर, आणि तो एकटाच दारू घेऊन त्याचं मन तृप्त करतो. पण त्या 200 रुपयामध्ये त्याच्या कुटुंबात जर मुलाबाळाला काय नेलं त्यानं तर ते अख्खं कुटुंब तृप्त राहू शकतं एकट्यापेक्षा. मग 9 श्रेष्ठ का 1 श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? मला वाटतं 9 श्रेष्ठ, 1 श्रेष्ठ नाही. ह्या विचारात मी आहे. तसं प्रत्येकाने राहा, चांगला राहा. काय बघा, तुम्हाला आयुष्यात एक म्हण होती की जांभळा झाडापासून जांभळा माझ्या तोंडात पडू का? कधी पडणार नाही. तुम्हाला त्याला प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न तुम्हाला यश नक्कीच आहे, पण ते प्रामाणिकपणे प्रयत्न पाहिजे तुमचा. तुमच्या मनात कुठलाही द्वेष ठेवून जर तुम्ही म्हणलात की मला हे मिळालं पाहिजे, कदापि मिळणार नाही. आणि आता तर नक्कीच मिळणार नाही. तुम्ही जेवढं प्रेमानं जातात, प्रयत्न करून आता तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि यशाची पारी चढताना थोडा खडतर प्रवास घेतलाही चांगला असतो. का? रोड बनवताना जर रोड चढवता नसेल तुम्हाला चढउतार कळणार नाही. जर ते चढउतार असेल तर तुम्हाला आयुष्य सुद्धा कळतं. तसं आपलं आयुष्य त्याच प्रकारचं आहे की चालताना ठेसी लागलीच पाहिजे. ठेस लागली तरच माणूस पाठी वळून पाहतो, नाही तर पाहत नाही. आणि ते पाहताना तुम्हाला कोणतरी पाठीमध्ये दिसतंय तुमच्या पाठीमध्ये, ह्याचंही तुमच्या लक्ष आलं पाहिजे. ह्या मताचं नाही. या ठिकाणी आज अभिप्राय आपणास जाणून घ्यायचा आहे एका तुकारामाबद्दल दुसऱ्या तुकारामाचा. कारण आपल्या समोर आता आहेत एक आदर्श गुरुजी तुकारामजी येळवे सर. सर, तुमचे स्वागत. तुमचे मित्र, तुमचे अगदी जवळचे आहे की नाही, तुकारामजी येळवे, आणि तुमचंही आडनाव तेच, नाव आणि आडनाव. ते मला वाटतं हा योगायोग आहे खरं तर. काय सांगाल नेमकं की तुम्ही पहिल्यापासून त्यांचा प्रवास पाहिलेला आहे, त्यांचं वर्तन, त्यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे की तुमच्या दृष्टीने कसे आहेत ते नेमके, काय सांगा? तर मी तुकाराम मुकिंद येळवे आणि एकाच गावामधील तुकाराम धोंडेबा येळवे असे एकाच नावाचे 2 व्यक्ती आहेत. पण प्रत्यक्ष कसं आहे की वडिलाचं नाव हे वेगळं आहे. आणि विशेष म्हणजे माझी पत्नी, तिचं पण नाव लताच आहे, आणि यांची जी पत्नी आहे तिचं पण नाव लताच आहे. हा एक समजा योगायोग आहे. पण खरं जर पाहिलं तर अगदी पहिल्यापासून म्हणजे त्यांनी गावात समजा एखादा कार्यक्रम घ्यायचा असला, आता आम्ही काय केलं की ज्योतिबा मंदिर कोल्हापूर या ठिकाणी आम्ही 2 जण बसलो, आणि आमच्या मनात ती कल्पना आली की आपल्या गावामध्ये जर समजा आपण असंच जर मंदिर बांधलं तर काय होईल. ही कल्पना आम्ही कुठे केली होती? ज्योतिबा मंदिर कोल्हापूर या ठिकाणी केली होती. तो तिकडून आला होता आणि मी इकडून गेलो होतो, आणि मग त्या ठिकाणी पूर्ण डोंगर आहे, आणि त्या डोंगरावर बसून आमच्या मनात ती कल्पना आली की अरे म्हटलं आपण जर समजा अशा प्रकारचं जर मंदिर बांधलं तर बरं राहील का? हो म्हणे बरं राहील. मग आम्ही काय केलं की त्या मोबाईलमध्ये फोटो काढला, आणि आता सध्या कुटीला जे ज्योतिबाचं मंदिर उभं आहे त्या ठिकाणी अक्षरशः पहिलं काय होतं माहिती का, अशी नाली होती, आणि असं उंच म्हणजे तिथे सगळे दगड होते, आणि थोडं अस्ताव्यस्त होतं ते पाहताना पण असं मला बरोबर वाटत नव्हतं. पण आम्ही ज्यावेळेस हा विचार केला, पण कुठलीही गोष्ट कशी असते की समजा एकट्याच्या मनावर नसते ती, किंवा दोनच्या मनावर नसते. ह्याला कसं आहे की
जी काही जनता आहे, जो समुदाय आहे समजा, या समुदायाची गरज असते. आणि म्हणून मग आम्ही काय केलं की तो पण म्हणजे डोंबिवलीहून गावाकडे आला आणि मग सर्व लोकांना आम्ही विचारलं, लोक पण तयार झाले. निश्चितपणे मला वाटतं की दोन सारख्या मनाची, दोन सारख्या विचाराची, तुम्ही तर सारख्या नावाची, सारख्या आडनावाची माणसं आहात. आणि निश्चितपणे अगदी ज्या ज्या गोष्टीसाठी त्यांची गरज लागते ते अगदी तुम्हालाच काय तर प्रत्येक ठिकाणी ते गावातील कुठल्याही व्यक्तीला मदत करतात. नाही, त्यांनी ह्याच्या अगोदर अगदी काही का असे ना, एखादा कार्यक्रम असेल किंवा काही लग्न असेल किंवा एखादा विद्यार्थी समजा एखादा विद्यार्थी शिक्षण घेतोय आणि ते शिक्षण घेत असताना त्याची आर्थिक परिस्थिती समजा थोडी कमकुवत आहे, पण चला की हा मुलगा भविष्यात काहीतरी करणार आहे, मग त्यामुळे त्यांनी सहकार्य केलेले. निश्चितपणे, कारण एक चांगला स्वभाव हो निश्चितपणे पुढच्या व्यक्तीला मदत करतो आणि ते करतात. ते करतात. उद्योजक तुकारामजी येळवे यांचे मित्र आहेत, यांचे सहकारी आहेत, त्यांचा अभिप्राय आपणास जाणून घ्यायचा आहे. तुमचं नाव सांगा. रामराजे चंद्रभान डोंगरे. साहेब, मला विचारावं वाटतं की आज तुमचे स्नेही, तुमचे मित्र, पाहुणे हे तुकारामजी येळवे यांची यशोगाथा आम्ही आज घेतली आहे. तर एक मित्र म्हणून काय भावना आहेत नेमक्या? म्हणजे त्यांचा प्रवास तुम्ही पाहिलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही सगळं जाणता, काय सांगाल नेमकं? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते मुंबईला गेले की तुकाराम शेठ, गावात आले की तुकाराम महाराज, असं त्यांचं नाव आहे गावामध्ये. मग त्यांचं असं हावळं म्हणे, कसं एखाद्याच्या कामाला नाही पडलं त्यांना लय वाईट वाटतं. सार्वजनिक काम असू द्या, एखाद्याचं लग्नाचं काम असू द्या, अगर एखाद्याचं शिक्षणाचं काम असू द्या, त्याच्याबद्दल एखाद्याच्या कामाला नाही पडलं त्यांनी की त्यांना लय वाईट वाटतं. मग त्या कामाला पडावंच असं वाटतं त्यांना. एखादा सप्त्याचा कार्यक्रम असला त्याला जावंच वाटतं, येतेच आवर्जून ते. पुन्हा एखाद्याचं लग्न असलं आवर्जून येते. सुखादुखात गावातल्या प्रत्येक माणसाच्या त्यांना जावंच वाटतं आणि येतेच ते, असं त्यांचं. मला एक विचार असं वाटतं की तुम्ही आता उल्लेख केला की तुकाराम सेठ आणि तुकाराम महाराज. तुम्हाला सगळ्यात कोण भावतं, सेठ का महाराज? ते मुंबईला गेले की शेठ. तुम्हाला कोण भावतं ते सांगा. तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणजे ते जरी लोकांसाठी सेठ किंवा उद्योग असले तर तुमच्यासाठी ते मित्रच आहेत आणि ती मैत्री त्यांनी जपली आणि तुम्ही जपली. जपली म्हणजे आम्ही तिकडून ते आले, मासरूला असले की मला फोन लावते, कुठे केरला त्या गावाकडे, लगेच आमच्या भेट होणार. कुठलाही स्वार्थ मनात नसेल की मैत्री टिकून राहते, करताय की कधीच नाही. मी त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही, त्यांनी माझ्याकडून कधीच अपेक्षा केली नाही. निश्चितच, कारण मैत्रीमध्ये अपेक्षा नसतेच करतात. नकळत्या वयामध्ये पांडुरंग आला आणि त्या पांडुरंगाने या ठिकाणी आयुष्य बदलण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आणि त्याच पांडुरंगाने आयुष्यभर या ठिकाणी रंग पेरण्याचं काम केलं. कारण देव त्याच व्यक्तीला या ठिकाणी सपोर्ट करतो, त्याच व्यक्तीला आशीर्वाद देतो आणि देव त्याच व्यक्तीवर असतो की जी व्यक्ती या ठिकाणी स्वतः प्रयत्न करते, ज्या व्यक्तीला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच व्यक्ती मग या ठिकाणी यश मिळवतात. असं स्वतःच्या प्रयत्नातनं, काबड कष्टातनं आणि प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीनं यश संपादन केलं ती व्यक्ती म्हणजे आज मुलाखतनामा या कार्यक्रमाअंतर्गत ज्यांची आज आम्ही मुलाखत आयोजित केली होती, तुकाराम धोंडीबा येळवे. निश्चितपणे ही मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तींच्या विशेष मुलाखती आणि विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींच्या यशोगाथा, तसेच ग्रामीण भागातील गाव वार्ता, शेती क्षेत्रातील शेती वार्ता याकरिता कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आघाडीवर असलेली महाराष्ट्राची लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.